जबरदस्त कामगिरी ज्याची राहिलेली आहे त्याच्या मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत। संदीप, कशा प्रकारे टेनिस क्रिकेट इकडे कशा प्रकारे वळला होता, सुरुवात कशी झाली होती, सुरुवातीला काही घटना तुला आठवत आहेत का? सुरुवात तर याच मैदानापासून झाली, जेव्हा आता भरावाचा ग्राउंड आहे पण पहिले कोंड्यांचा ग्राउंड या ग्राउंडला बोलायचे आम्ही लहान असताना, तेव्हापासून या क्रिकेट या ग्राउंडवर खेळायला सुरुवात केली आम्ही। आणि सुरुवातीची अशी एखादी इनिंग ज्या सुरुवातीलाच तू चमकदार इनिंग केली आहेस आणि बाकीच्या मोठ्या सिनियर्सला तू प्रभावित केलं होतं असं आठवत आहे का? सुरुवातीचं बघायला गेलं तर खूप साऱ्या अशा इनिंग आहेत की माझ्या स्वतःच्या बॅटिंगच्या बळावर आम्ही मॅच जिंकलो, पण पहिले सुरुवातीपासून आम्हाला महेश कडू याची टीम मिळाली आणि त्याच्यामुळे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना आम्हाला थोडी जिम्मेदारीचा वाटायची का आम्हाला मॅच जिंकायची आहे, आम्हाला मॅच जिंकून पुढे जायचं आहे। त्याच्यामुळं खेळून इनिंगचं तर आठवत नाही पण खूप इनिंग असे आहेत का चांगले खेळून पुढे आलो। आणि तदनंतरचा तुमचा प्रवास जर पाहिला तर अगदी भारताच्या बाहेर आखाती देशांमध्ये देखील गेला होता, परंतु या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अशा कोणते महत्त्वाचे माइलस्टोन होते जे संदीप पाटीलच्या पप्पूच्या लक्षात राहणाऱ्या इनिंग संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतातील? तसं बोलायला गेलं तर महाभारतामध्ये जसं कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाच्या सोबत कृष्ण होते, तसे आमच्या या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आम्हाला महेश कडूंनी खूप मदत केली, त्याच्यामुळे आज इथे स्टेजवर माईक घेऊन बोलण्याचं भाग्य लाभलं। तर त्याचबरोबरीने ज्यावेळेला तुम्ही सोनारी गावासाठी क्रिकेट खेळता, कशा प्रकारे पाहता सोनारी टीमला? गेली कित्येक वर्ष तुम्ही सोनारी टीमचं प्रतिनिधित्व करताय, कशा प्रकारे आहे तुमचा हा संपूर्ण संघ पंच? सोनारी टीम बघायचं झालं तर उरण पनवेलमध्ये मोठी टीम आहे, मोठी टीमच म्हणून बघितलं जातं या टीमकडे। मुलं चांगली खेळतात आणि टीममध्ये जे प्लेयर आहेत ते उत्तम दर्जाची कामगिरी करतात, म्हणून आज सोनारी टीम आहे। एक प्लेअरनी काही नाही होत, सगळे एकत्र खेळतील तेव्हा टीम बनते। आणि सोनारीचा हा जो कालखंड आहे, सोनारीसाठी तुम्ही माझ्या मागील 15 वर्ष तरी खेळत असाल, असे कोणते खेळाडू जे सोनारीसाठी खेळलेत त्यांचा खेळ मात्र तुम्हाला सातत्याने प्रभावित केला आहे, ज्यांच्याकडून तुम्ही प्रेरणाही घेतली आहे आणि त्यांचा खेळ तुम्ही सातत्याने तो खेळ त्यांना तुम्हाला आवडला आहे? सगळ्यात बोलेन तर मी सुरुवात केली लहान असताना किंवा जेव्हा मोठी टीम जॉईन केली तेव्हा जयेश घरत असतील त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या एवढ्या इनिंग चांगल्या बघितल्या असतील, प्रमोद असतील, किशोर असतील, स्वतः आमचे महेश कडू असतील, सुनील कडू असतील, प्रशांत कडू असतील, भरपूर असे प्लेयर आहेत, जयेंद्र असेल, यदू असेल, की त्यांच्या चांगल्या बॅटिंग बघितल्यात, जेव्हा नॉन स्ट्राईकला उभे राहून त्यांचे सिक्स बघतो तेव्हा अंगावर काटे उभे राहतात की आपली पोराच खूप पुढे चालली। परंतु अशी कोणती इनिंग तुमची आहे सोनारीसाठी जी तुम्ही सोनारीच्या मदतीला धावून आलात आणि सोनारीचा जणू काही पराभव होणार होता परंतु तुम्ही विजय मिळवून दिलाय, अशा बऱ्याच असतील परंतु एखादी तुम्हाला आठवते का? अशी करावेवाल्यांच्या सोबतच बोलेन मी। कोपरी गावात आम्ही मॅच खेळत होतो तेव्हा आमच्या 60-65 रन काहीतरी विनिंग स्कोर होता आम्हाला आणि आमच्या 4 विकेट 2 की 1 रनवरच गेल्या, तेव्हा नॉट आऊट इनिंग खेळलो 50 मध्ये आणि तेव्हा मॅच जिंकलो। क्या बात आहे बापू। आणि त्याचबरोबरीने आज जर एक खूप मोठं वलय निर्माण झालं संदीप पाटील या नावाभोवती, तर कशा प्रकारे तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा असतो? क्रिकेट म्हटलं तर घरच्यांचा ओरड तर असतोच, परंतु घरच्यांचा पाठिंबा, आज तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला टेनिस क्रिकेटचे, घरच्यांचा कशा प्रकारे पाठिंबा असतो तुम्हाला? घरच्यांचा पाठिंबा बोलला तर मॅच असेल तर घरी लाईव्ह बघतात, आता जी इंटरव्ह्यू चालू आहे माझी किंवा मी तुमच्यासोबत बोलतो हे पण लाईव्ह घरी बघत असतील, त्याच्यामुळे घरच्यांचा पाठिंबा लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा चांगला राहिला। तसंच गावाचा पाठिंबा पण राहिला, गावचं बोललात तर गावातली लोक सगळी घरच्यांच्या सारखे आहेत, त्यांचा पाठिंबा चांगला असतो। आणि त्याचबरोबर आज कसं वाटतंय, आज तुमच्या सोनारी गाव नक्कीच रायगडाचं लक्ष आज सोनारी गावावर लागलं आहे, आदरणीय महेश कडू साहेबांचं जे आयोजन आहे, माजी सरपंच चषक 3ऱ्या पर्वात आहे, चांदीची ट्रॉफी, आणि आज आपल्या गावामध्ये खूप मोठं आयोजन होतं आहे, या आयोजनाविषयी काय म्हणाल? ह्या आयोजनाबद्दल ॲक्च्युली मला बोलायची काहीच गरज नाही, कारण दरवर्षी ह्या आयोजनाची लोक आतुरतेने वाट बघतात की यावर्षी काय नवीन आहे, काय या टुर्नामेंटमध्ये काय नवीन बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळं मला सांगायची गरजच नाही, वाहवा तर ऑलरेडी भेटते, लाईव्हच एवढे आहेत की काय मला बोलायची गरजच नाही। क्या बात आहे। आणि त्याचबरोबरीने या नक्कीच तुमचा जो टेनिस क्रिकेटचा प्रवास राहिलेला आहे, या टेनिस क्रिकेटच्या प्रवासामध्ये तुम्ही तुमचा आवडता सोनारीतील क्रिकेटपटू कोणता, रायगडातील कोणता आणि टेनिस क्रिकेट विश्वातील कोणता? मला जर विचारलं माझा आवडता सोनारीमधला क्रिकेटर तर मी महेश कडूंना बोलेन, कारण त्याने आम्हाला महेश कडू असं कोणाला वाटत नसतील, आम्ही मैया या नावापासून महेश कडूंना संबोधण्यात आलो। 2014ला ते सरपंच होते, मी अध्यक्ष होतो, तेव्हापासून आमच्यासाठी ते कडू साहेब झाले, पण त्यांची जी बॅटिंग असायची रिव्हर्स
मारायची त्यांची जी शैली होती त्यावेळेला खूप मी सुद्धा मारत नव्हतो, महेश कडू एकटेच मारायचे आणि त्यांच्याकडे बघून आम्ही रिव्हर्स मारायला शिकलो. त्याच्यानंतर ऋषी वैद्य त्यांचा आदर्श मी जेव्हा मोपाड्याला मॅच बघायला जातो तेव्हापासून त्यांची बॅटिंग खूप आवडायची आणि इंटरनॅशनलमधला गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. क्या बात आहे. आणि तुमच्या फलंदाजीचं गमक आहे. मला जर कोणी विचारलं रायगडातील सर्वात शैलीदार फलंदाज कोण, तर अव्वल काही जी नावं असतील त्यांच्यामध्ये मी संदीप पाटील पप्पूचं नाव घेईल सोनारीच्या. तर तुमच्या जो तुम्ही या यशाचं गमक काय आहे? आज तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन पोहोचलेलात, तर तुमच्या यशाचं गमक काय? यशाचं गमक वगैरे असं काहीच नाही. थोडंसं फिटनेस, थोडंसं प्रॅक्टिस, चांगली प्रॅक्टिस, आपले सोबतचे प्लेयर आपल्याला घेऊन खेळतात किंवा निलेश परदेशी असतील, महेश कडू असतील, आमचा जिशान असेल, यांनी माझा विश्वास ठेवून मला एवढे पुढे खेळायला नेतात, ते एवढंच माझ्यासाठी खूप आहे. आणि आज जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमधील छोट्या छोट्या गावातील खेळाडू, जीवितला आपण तुम्ही पाहू शकता, विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहू शकता, सुधीर तांडील, म्हणजे उरणचं क्रिकेट किंवा रायगडचं जे ग्रामीण क्रिकेट आहे त्यातून खेळाडू मात्र अगदी भारताच्या बाहेर देखील जाऊ लागलेले आहेत. त्याविषयी काय म्हणाल? बाहेर जाऊ लागले तर आता 10PL सारख्या टुर्नामेंट येतात, हनान प्रीमियर लीग, कतार प्रीमियर लीग, या टुर्नामेंटमध्ये प्लेयर जातात. जेवढे रायगड आणि आपल्या जे भारतामधले जे प्लेयर आहेत ते जी धमक किंवा जी कामगिरी करतात त्याच्यामुळे ते खूप पुढे चाललेत. आणि ग्रामीण क्रिकेट बोललं तर ग्रामीण क्रिकेटच्या एवढ्या मॅचेस होतात की एवढे चांगले प्लेयर उरण पनवेलमध्ये तयार आहेत की ग्रामीणच्या प्लेयरांनाच तिथे जास्त वाव आहे, कारण तेच प्लेयर परफॉर्मन्स दाखवतात. आता तुम्ही रायगडचा विचार केला तर सगळ्या टीममध्ये मोठ्या मोठ्या विनर्स असो, पुण्याची टीम असो, कुठलीही टीम घेतली तर सगळे परफॉर्मन्स पहिल्या 10 मधले किंवा 2-3 प्लेयर आहेत ते पूर्ण रायगडचेच खेळतात आणि सगळे ग्रामीण स्तरावर खेळणारे प्लेयर आहेत. आणि कसं वाटतं ज्यावेळेला तुमच्याकडे एक रायगडचा प्लेयर म्हणून आदराने आता रायगडच्या प्लेयरांकडे पाहिलं जातं, त्यावेळेला कसं वाटतं, कसं फील करता तुम्ही? जेव्हा बोलले जाते की रायगडचा प्लेयर, रायगड नाव पहिलं असं छोटंसं वाटायचं कारण मुंबईचे प्लेयर यायचे सहज हरून जायचे, पुण्यावाले यायचे सहज हरून जायचे, पण आता रायगडच्या प्लेयरांनी एवढी मोठी कामगिरी केलेली आहे की आता पण मालवणमध्ये 2 टुर्नामेंट चालू आहे तर दोन्ही ठिकाणी फायनल मारली रायगडच्या टीमने. क्या बात आहे. तर ही आपली छोटीशी आपण मनोगत घेतलं, कारण आपण सोनारी गावात आहोत, परंतु या सोनारी गावाला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये कोणी नेलंय तर रायगडातील सर्वाधिक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याचं आपण नाव घेऊ शकतो संदीप पाटील पप्पू, तर याचं मनोगत या ठिकाणी आपण जरूर घेतलं. तर धन्यवाद. पुढच्या कालावधीसाठी अशाच प्रकारे तुम्ही सोनारी गावाचं, उरण तालुक्याचं, रायगडचं, महाराष्ट्राचं नाव करावं यासाठी आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.